सगळ्यांचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण स्कॅटर प्लॉट पाहणार आहोत. आता स्कॅटर प्लॉट हे कशासाठी यूज केलं जातं, त्याचा यूज काय, हे पाहण्याआधी आपल्याला बेसिक एक कन्सेप्ट नोंद पाहिजे, ती म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल. आणि रॅन्डम व्हेरिएबल आपण सिंगल रॅन्डम व्हेरिएबलसाठी किंवा सिंगल डेटासाठी आपण मेजर्स ऑफ सेंटर टेंडन्सी फाइंड आउट केलेत, मेजर्स ऑफ डिस्पर्शन फाइंड आउट केले आहेत. ओके, आता स्कॅटर प्लॉट हे जनरली दोन व्हेरिएबलसाठी यूज केलं जातं. दोन व्हेरिएबलसाठी यूज केलं जातं म्हणजे काय, की कोरिलेशन ही एक कन्सेप्ट आहे. ते कोरिलेशन म्हणजे काय, की रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. म्हणजे दोन व्हेरिएबल मधील कोणत्याही दोन व्हेरिएबल मधील रिलेशन जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी कोरिलेशन ही कन्सेप्ट येते. मग कोरिलेशनच्या कन्सेप्टच्या आधी स्कॅटर प्लॉट ही कन्सेप्ट येते. म्हणजेच काय, की कोरिलेशन हे ऍक्च्युअल व्हॅल्यू देतं की त्या दोन व्हेरिएबल मध्ये किती रिलेशन आहे ते. आणि स्कॅटर प्लॉट काय सांगतं, की जनरल एक जनरल आयडिया देतं की त्या दोन व्हेरिएबल मध्ये रिलेशन जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे. ओके, आता रिलेशन हे लिनियर रिलेशन आहे की नाही आणि ते कोणत्या टाईपचं रिलेशन आहे हे फाइंड आउट केलं जातं. ग्राफिकल वेने एक जनरल आपल्याला फक्त आयडिया येते आणि ती ग्राफिकल जी प्रोसिजर आहे त्याला स्कॅटर प्लॉट म्हणतात. आता आपण इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. यामध्ये आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स आहेत, टेम्परेचर आणि रिएक्शन रेट. म्हणजे इथं आपल्याला काय बघायचं आहे, की टेम्परेचर आणि रिएक्शन रेट मध्ये काही रिलेशन आहे का. आपल्याला काय टार्गेट आहे, की टेम्परेचर आणि रिएक्शन रेट यामध्ये काही रिलेशन आहे की नाही ते फाइंड आउट करायचं. मग स्कॅटर प्लॉट काय करतं, एक आयडिया देतं की बाबा त्यांच्यामध्ये रिलेशन आहे की नाही ते. ओके, मग ते कसं फाइंड आउट करायचं किंवा ते कसं आयडेंटिफाय करायचं यासाठी मी इथे एक इंटरप्रिटेशन किंवा फॉर्म्युला दिलेले आहेत. हा, हे तीन प्लॉट दिलेले आहेत बघा. यामध्ये असे पॉझिटिव्ह डायरेक्शन पॉइंट इन्क्रीज होत चालेत, सेकंड मध्ये डिक्रीज होत चालेत आणि थर्ड मध्ये कुठलाही पॅटर्न दिसत नाही. ओके, मग आपण स्कॅटर प्लॉट हा एक प्लॉट असणार आहे, सिंपल वे आहे. ओके, आणि त्यामध्ये आपण पॉइंट्स प्लॉट करणार आहे. ते पॉइंट्स प्लॉट केल्यानंतर जर आपल्याला हा जो पहिला प्लॉट दिलेला या टाईपचा जर प्लॉट दिसला, ग्राफ दिसला, तर आपण काय म्हणणार आहोत, की त्या दोन व्हेरिएबल मध्ये जे एक्स एक्सिस ला घेतलेला आहे आणि जे वाय एक्सिस ला घेतलेला आहे व्हेरिएबल, त्या दोन व्हेरिएबल मध्ये कसं रिलेशन आहे, पॉझिटिव्ह कोरिलेशन. तर पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, एक व्हेरिएबल वाढला की दुसराही वाढतो. फॉर एक्झाम्पल, टेम्परेचर वाढवलं तर आपोआप रिएक्शन रेट सुद्धा वाढतो. याला पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतात. आता निगेटिव्ह हा या टाईपचा जर तो ग्राफ दिसत असेल तर त्यावेळी आपण काय म्हणणार आहे, दोन व्हेरिएबल मध्ये निगेटिव्ह कोरिलेशन आहे. आता निगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, तर एक व्हेरिएबल वाढत असेल तर दुसरं कमी होणार, किंवा पहिलं व्हेरिएबल कमी होत असेल तर दुसरं वाढणार. म्हणजे अपोजिट डिरेक्शन ते वर्क होत असेल तर त्याला निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतात. पॉझिटिव्ह डिरेक्शन वर्क होत असेल तर त्याला पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणतात. ओके, म्हणजे सिमिलर डायरेक्शन जर वर्क होत असतील, सिमिलर म्हणजे एक वाढला दुसरा वाढणार किंवा एक कमी झाला तर दुसरा कमी येणार, याला म्हणतात सिमिलर डिरेक्शन वर्क होणे. जर असं होत असेल तर त्या दोन व्हेरिएबल मध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे असं आपण म्हणणार आहे. जर हे अपोजिट असेल, दोन्ही व्हेरिएबल अपोजिट डिरेक्शन वर्क होत असेल तर त्याला निगेटिव्ह कोरिलेशन म्हणतात. आणि कोणताही पॅटर्न दिसत नसेल तर त्यावेळी आपण काय म्हणणार आहे, त्या दोन्ही व्हेरिएबल मध्ये कोणतंही कोरिलेशन नाही. ओके, आपण एक एक्झाम्पल इथे घेतलेलं याचा स्कॅटर प्लॉट करणार आहे. आता आपल्याला इथं स्कॅटर प्लॉटच एक्झाम्पल आहे, त्यामुळे आपण आपलं एम काय झालं, की स्कॅटर प्लॉट काढायचं आणि त्या दोन व्हेरिएबल मध्ये काय रिलेशन आहे का नाही ते फाइंड आउट करणार आहोत. ओके, आता इथं आपण जो डेटा आहे तो कोणता आहे, टेम्परेचर आहे, रिएक्शन रेट. ओके, एम आपण दिलेला आहे. या टाईप मध्ये जर कोणत्याही टाईप यापैकी कोणत्याही एका टाईप मध्ये आलं तर ते आपण त्यामध्ये रिलेशन आहे ते इझिली सांगू शकतो. ओके, आता प्लॉट आपण तो ग्राफ फाइंड आउट करूया. ओके, त्याच्या आधी आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढले पाहिजे. इथं मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घेतलेले आहेत. ओके, मी त्यांना लेबल देतो. इथं झिरो म्हणतो, झिरो स्टार्ट होणार. हा जो असतो तो एक्स ऍक्सिस, हा जो आहे तो वाय ऍक्सिस. ओके, मग एक्स ऍक्सिस वर कोणतेही एक व्हेरिएबल घ्या ना वाय ऍक्सिस वर कोणतेही एक व्हेरिएबल घ्या. ओके, आता इथं मी एक्स ऍक्सिस वर जर टेम्परेचर घेतलं, टेम्परेचर. ओके, आणि वाय ऍक्सिस वर रिएक्शन रेट. ओके, रिएक्शन
रेट. ओके. आता टेम्परेचर काय काय आहेत आपल्याकडं 20, 30 अप टू 70 पर्यंत आहे. ते लेबल आपण करून घेणार. ग्राफ पेपरवर हा ग्राफ काढायचा आहे. ओके. 0, 10, हा सेकंड पॉईंट मी 20 कन्सिडर केला, हा 30, हा 40, 50, 60, 70, ओके, 80. ओके. आणि वाय ऍक्सिस वर आपण काय घेतलेलं रिएक्शन रेट 0.1 टू 0.33 पर्यंत आहे. मग मी 0.05 च्या डिफरन्सनं घेतो. ओके. 0.05, 0.1, 0.1, 0.15, 0.2, 0.25, sorry, 0.3 and 0.35. ओके. काय केलं फक्त आपण ते स्केलिंग करून घेतलेलं आहे. एक्स ऍक्सिसवर टेम्परेचर आणि वाय ऍक्सिसवर रिएक्शन रेट. ओके. आता टेम्परेचर 20 असताना रिएक्शन रेट किती आहे तर 0.1. हा एक पॉइंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. म्हणजे टेम्परेचर एक्स ऍक्सिसवर आहे, एक्स ऍक्सिसवर 20 कुठे आहे बघायचा पॉइंट, आणि वाय ऍक्सिसवर आपण रिएक्शन रेट घेतलेला आहे, तो ती व्हॅल्यू किती 0.1. म्हणजे एक्स ऍक्सिसवर 20 आणि वाय ऍक्सिसवर 0.1 फाइंड आउट करायचं आहे. ओके. मी पॉइंट ड्रॉ करण्यासाठी कलर चेंज करतो. ओके. एक्स ऍक्सिसवर 20 आणि वाय ऍक्सिसवर 0.1. एक्स ऍक्सिसवर 20 सापडलं आपल्याला, इथं 20 आहे, आणि वाय ऍक्सिसवर 0.1. या दोन्हींच्या म्हणजे कुठं पॉईंट येणार, एक्स ऍक्सिसवरचा 20 इथं पॉईंट, हा पॉईंट जो असणार आहे तो काय इंडिकेट करणार एक्स ऍक्सिसची 20 व्हॅल्यू आणि वाय ऍक्सिसची 0.1 व्हॅल्यू. ओके. असे आपल्याला पॉईंट ड्रॉ करायचे. सेकंड व्हॅल्यू काय बघूयात, टेम्परेचर 30 आणि रिएक्शन रेट 0.12. म्हणजे एक्स ऍक्सिसवर 30 बघायचं आहे आणि वाय ऍक्सिसवर 0.12. एक्स ऍक्सिसवर 30 आणि वाय ऍक्सिसवर 0.12 म्हणजे इथं जवळपास इथं कुठेतरी येईल. ओके. मी मार्क करतो. त्यानंतर तिसरा पॉईंट काय 40, एक्स ऍक्सिसवर 40 बघायचा आणि वाय ऍक्सिसवर 0.15. 40 एक्स ऍक्सिसवर, ओके, आणि वाय ऍक्सिसवर 0.15 म्हणजे हा पॉईंट. म्हणजे या पॉईंटच्या व्हॅल्यूज काय झाल्या, एक्स कोऑर्डिनेट 40, वाय कोऑर्डिनेट 0.15. ओके. सिमिलरली 50.2. ओके. 50, 50 आणि इथं 0.2. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय की 60.25. एक्स ऍक्सिसवर 60 आणि वाय ऍक्सिसवरच्या कोऑर्डिनेट किती 0.25. तर 60 हा पॉईंट येणार. ओके. हा पॉईंट काय इंडिकेट करतो, एक्स ऍक्सिसवरची 60 व्हॅल्यू आणि वाय ऍक्सिसवरची 0.25 व्हॅल्यू. सिमिलरली 70 आणि 0.33. ओके. हे 70च्या करस्पॉन्डिंग इकडे 0.33 इथे कुठेतरी येईल ते. ओके. इथे कुठेतरी येईल तो पॉईंट, म्हणजे एक्स ऍक्सिसचं कोऑर्डिनेट 70 आणि वाय ऍक्सिसचं 0.33. ओके. आता हे पॉईंट सगळे झालेले आहेत, आपले सगळे पॉईंट संपलेले आहेत. हे ड्रॉ केले. आता इथं पॅटर्न तुम्हाला दिसतो बघा, हा असा पॅटर्न इन्क्रीजिंग पॅटर्न दिसतो. म्हणजेच टेम्परेचर वाढलंय की रिएक्शन रेट सुद्धा व्हॅल्यू वाढत चाललेली आहे. म्हणजे या डायरेक्शन आहे. हे तुम्हाला फॉर्म्युलेमध्ये दिलेलं होतं मी. हे बघा, याला काय म्हणतात पॉझिटिव्ह डिरेक्शन किंवा पॉझिटिव्ह कोलेशन. सेम टाईप मध्ये आहे बघा, पहिला जो प्लॉट आहे त्याच टाईप मध्ये हा आलेला आहे. ओके. आणि यालाच म्हणतात स्कॅटर प्लॉट. ओके. याला टायटल इथं द्या, स्कॅटर प्लॉट. ओके. आता याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन पण लिहायचं असतं. ओके. मग कन्क्लुजन आपण काय लिहिणार आहे, ओके, या टायटल काय दिलं स्कॅटर प्लॉट, आणि कसा आहे पॉझिटिव्ह डिरेक्शन नाही. ओके. हे पॉझिटिव्ह डिरेक्शन, याला पॉझिटिव्ह डिरेक्शन म्हणतात. ओके. म्हणून आपण कन्क्लुजन लिहिणार आहे इथं. कन्क्लुजन, कन्क्लुजन काय असणार आहे की रिएक्शन रेट अँड टेम्परेचर. ओके. टेम्परेचर अँड reaction rate are positively correlated.
किंवा असं सुद्धा म्हणू शकतो की देअर इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन द व्हेरिएबल टेम्परेचर अँड रिएक्शन रेट. ओके, मी तर देतो देअर इज पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड रिएक्शन रेट. ओके, दोन्हीपैकी कोणतंही एक कन्क्लुजन एका वर्डिंग मध्ये आपण लिहिलं तर चालतं. आता इथं फॉर्म्युल्यामध्ये जे प्लॉट काढले तुम्हाला बाय हँड काढायचे. फॉर एक्झाम्पल मी याचा पहिला प्लॉट करून दाखवतो. सिंपल तुम्हाला रफली चा प्लॉट करायचा आहे. ओके, हे असे पॉईंट मी दाखवतो. ओके, जसे तिथे पहिल्या प्लॉट मध्ये दाखवलेले आहे त्याच पद्धतीने. ओके, ह्याला मी एक्स म्हणतो, ह्याला वाय म्हणतो. ओके, या टाईप मध्ये असे तुम्ही तिन्ही प्लॉट आन्सर शीटवर काढा. ओके, आणि इथं खाली त्याचं नाव लिहा, पॉझिटिव्ह कोरिलेशन. आम्ही पॉझिटिव्ह दाखवला तसंच निगेटिव्हचा पण तुम्ही प्लॉट करा. ओके, आणि नो कोरिलेशनचा पण प्लॉट करा. ओके ओके, याच्या पुढची जी एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. ह्याची बेसिक आयडिया समजली. कोरिलेशनच्या आधी आपल्याला स्कॅटर प्लॉट काढला तर आपल्याला स्कॅटर प्लॉट वरून त्या दोन व्हेरिएबल मध्ये काय रिलेशन आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, ते आपल्याला समजून येतं. आता पॉझिटिव्ह म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, टेम्परेचर वाढत असेल तर रिएक्शन रेट सुद्धा वाढणार आहे या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट. ओके, आणि दोन व्हेरिएबल असणार आहे तिथं. या केसला दोन व्हेरिएबल पैकी एक व्हेरिएबल एक्स एक्सिस वर घ्यायचं, एक व्हेरिएबल वाय एक्सिस वर घ्यायचं, आणि ते फक्त पॉईंट ते प्लॉट करायचे. सिमिलरली इथं प्लॉट केले त्याच वेळेने प्लॉट करायचे. ओके, नेक्स्ट चे एक्झाम्पल आहेत आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया. थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.